हाय मित्रमैत्रिणींनो, कसे आहात सगळेजण? आपल्या सीमा झेंडे व्लॉग्स चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडके मित्रमैत्रिणींचे पुन्हा एकदा स्वागत करते। इथे आम्ही चाललेलो आहोत रिक्षाने माझ्या माहेरच्या उरसाला। माहेरचं म्हणजे कसं आहे, ॲक्च्युली ते माझ्या मामाचं गाव आहे आणि माझी आई आणि आम्ही सगळेजण लहानपणापासून तिथेच वाढलेलो आहोत। मामाच्या गावातच आमचं सुद्धा स्वतःचं घर आहे आणि तिथलं जे ग्रामदैवत आहे श्री म्हस्कोबानाथ आणि जोगेश्वरी यांच्या विवाहानिमित्त दरवर्षी फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये ना उरूस येत असतो। आणि आता जत्रेचा मोसम चालू झालेला आहे। गावोगावी ठिकठिकाणी आता जत्रा सुरू होणार आहे। हा जो मोसम आहे तो जवळजवळ मे एंडपर्यंत चालू असतो आणि आमच्या गावाची जत्रा जरा खूपच लवकर असते, म्हणजे फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये असते। गेले 2-3 वर्ष आहे ना मला जत्रेला म्हणजे आमच्या उरसाला आहे ना जायला जमत नव्हतं, कारण प्रेग्नन्सी, त्याच्यानंतर बाळ लहान होतं आणि अगस्त्य आहे ना तिकडे राहत पण नाही, त्याच्यामुळे मी उरसाला वगैरे काही जातच नव्हते गेले 2 वर्ष। जस्ट उभे जाऊन येत होते। ह्या वर्षी मी म्हटलं की नाही, आता जाऊयात आपण। आणि मम्मीनी माझ्या भाऊजाईने खूपच आग्रह केला की एक रात्र तरी या तुम्ही राहील तो कसं पण, आता झालाय तो मोठा, त्याला जरा सवय लागू दे। म्हणून मी हिम्मत करून गेले खरं। आणि लकीली ह्या वर्षीचा जो उरूस आहे तो वीकेंडला आला होता, रविवार आणि सोमवार असा असल्यामुळे ना मला सानवीच्या शाळेचं काहीच टेन्शन नव्हतं। म्हणलं चला एक दिवस का होईना पण उरसामध्ये आपल्याला एन्जॉय करता येईल। सोमवारचा दिवस म्हणजे सेकंड डे जो असतो तो तर आपल्याला नाही भेटणार, पण पहिला दिवस आहे जो खूप महत्त्वाचा असतो। तर दोन्ही मुलांना मी शुक्रवारीच म्हणजे उरसाच्या आदल्या दिवशीच घेऊन गेले आणि अगस्त्य राहील की नाही याचं थोडं टेन्शन होतं मला। अरे इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा। अरे अगस्त्य इकडे खेळ, तू खेळ 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 चेस खेळ, चेस खेळ, चेस खेळ, चेस खेळ, तू खेळ चेस खेळ खेळ। अगस्त्य माहिती नाही काय अचानक जादू झाली, ह्या वेळेला चांगला रमला तो आणि काही रडला नाही, काय नाही, मस्त राहिला। आणि आद्विका आणि सानवी बघू शकता तुम्ही छबिन्याला जाऊन आलेले आहेत, मस्तपैकी गुलालामध्ये पूर्ण भरून आलेले आहेत। सानवी जशी तिकडे गेली ना 2 दिवस फक्त छबिन्यालाच जात होती मामा बरोबर आणि मस्तपैकी गुलालामध्ये नाहून येत होती, कारण घोरपडी गावचा जो उरूस आहे ना हा गुलालाशिवाय अपूर्ण आहे। छबिन्यामध्ये ना पूर्ण गुलाल उधळला जातो। हा जो तुम्हाला समोर व्हिडिओ दिसत आहे ना तो ॲक्च्युली शॉर्ट व्हिडिओ शूट केलेला आहे, त्याच्यामुळे तो तुम्हाला छोटी स्क्रीन दिसते, पण याच्यामध्ये तुम्हाला अंदाज येऊ शकतो की पूर्ण मंदिर कसं पूर्ण गुलालाने भरून गेलेलं असतं। आणि सगळी जी लोक आहेत ना जेव्हा छबिन्यामध्ये नाचतात तेव्हा पूर्ण गुलाल उधळला जातो आणि लहान मुलं पण आहे ना बघू शकता तुम्ही पूर्ण गुलाल खेळण्यामध्ये मग्न आहेत। सानवी तर 2 दिवस झालं मामा बरोबर जायची छबिन्याला आणि परत घरी आली की मला आंघोळ घालायचं, एवढं मोठं दिव्य वाटायचं ना तिला, पण असं वाटलं की जाऊ दे, वर्षातून एकदाच जाणार आहे आणि हे सगळा उरूस परत डायरेक्ट पुढच्या वर्षी येणार आहे, त्यामुळे करू दे म्हटलं एन्जॉय। आणि पहिला दिवस जो असतो ना उरसाचा तो आमच्या बायकांसाठी घरातल्या खूप लगबगीचा असतो। उरसामध्ये आहे ना आमच्या घरातल्या ज्या काही स्त्रिया असतात यांना आहे ना फिरायला तर वेळच मिळत नाही, कारण त्या बिझी असतात ते म्हणजे देवाचं नैवेद्य करण्यामध्ये आणि गोपाळ वगैरे घालण्यामध्ये। आणि जे काही पाहुणे रावळे वगैरे येतात ना ते पहिल्याच दिवशी येतात जेवायला, त्यांच्यासाठी जेवण वगैरे करायचं असतं। 2 लिटरसाठी पावशर ना हवा। मनुके नको टाकू का, टाकते, तळून टाकायचे, तळून। कांद्यासोबतच कधी पण आहे ना काजू तळायची बिर्याणीला एकाच तेलामध्ये दोन्ही। काय पाहिजे रेडी तुम्हाला? आता कसं 4 घ्या 50
माहेरी गेलं ना तर शक्यतो कुठलंही काम माझ्या वाटेला येत नाही, कारण ह्या दोघी जणी आहे ना मला कुठल्याच कामाला हात लावून देत नाही, पण मी बळजबरीने काही ना काहीतरी छोटं मोठं काम असं ओढून घेत असते की नाही मला करू द्या. तर इथे थोड्याशा पुऱ्या वगैरे लाटू लागले मी आणि भरपूर दिवसानंतर आहे ना दुपारी निवांत असा आराम केला मी. माझ्या घरी तर मला काही आता आराम भेटत नाहीये. आणि इथे बघू शकता तुम्ही नैवेद्य मम्मीचा 12च्या आत तयार झाला होता. हा देवळामध्ये चाललेला आहे नैवेद्य आणि गोपाळ देखील घातले जातात. तर 12च्या आत हे सगळ्या गोष्टी उरकाव्या लागतात. आमचा म्हातारा गोपाळ बघ कसा बसले जेवायला. शक्यतो 5 गोपाळ घातले जातात. गोपाळ म्हणजे जी आपली छोटी मुलं असतात ना त्यांना जेवायला घालायला लागतं देवाच्या नावाने. आणि मग दुपारी चांगलं मस्त असं जेवण वगैरे केलं आम्ही. गोपाळ वगैरे जेवून गेल्यानंतर आराम केला आणि संध्याकाळी म्हटलं चला आता उरसात फिरायला जाऊया. उरसात फिरायला जाण्या अगोदर मंदिरामध्ये जावं लागतं, देवाचं दर्शन घ्यावं लागतं आणि पेढे नैवेद्य म्हणून दाखवायला लागतात. उरसामधले पेढे ना अगदी वेगळ्याच प्रकारचे असतात आणि इथे ज्या मिळणारे जे शेव रेवड्या म्हणजे लाल कलरचे जे रेवड्या असतात ना त्या मला खूप आवडतात. इथे बघू शकता हे जे आहे ना हे मंदिर आहे आमचं. हे मंदिराचा आवार आहे भलं मोठं आणि तुम्ही बघू शकता जिकडे तिकडे फक्त ना फक्त गुलाल आहे, कारण छबिना नुकताच उतरलेला होता. दुपारी छबिना होतो उरसाच्या दिवशी. मेन म्हणजे छबिना, ज्यांना माहिती नसेल छबिना हा काय प्रकार आहे, तर छबिना म्हणजे पालखी देवाची निघते. जेव्हा देवाचं लग्न लागतं त्याच्यानंतर रोज देवाची पालखी निघते आणि वाजत गाजत मिरवणूक काढली जाते देवळाच्या आवारामध्ये. आणि सगळी जी पुरुष मंडळी आहेत ना ती तिथे नाचतात आणि जोरजोरात ढोल वगैरे वाजवतात, ढोल नगारे वाजवतात, देवाचं पालखी नाचवतात. आणि अशा प्रकारे रोजच्या रोज म्हणजे जोपर्यंत 10 दिवस होत नाहीत आणि 10व्या दिवशी उरूस होत नाही तोपर्यंत हा छबिना निघत असतो. आणि सगळी जी पुरुष मंडळी ना खूप एन्जॉय करतात. मला ना लहानपणापासून ह्या गोष्टीसाठी खूप वाईट वाटतं की काश मी मुलगा असते. जेव्हा पण मला छबिन्यामध्ये हे नाचणारी मुलं दिसतात ना तेव्हा मला खूप असं वाईट वाटतं. असं वाटतं की मी जर मुलगा असते ना तर मी खरंच खूप डान्स केला असता, कारण आमच्या इथे छबिन्यामध्ये मुली तर अजूनपर्यंत नाचत नाहीये, पण मला खूप इच्छा वाटते छबिन्यामध्ये डान्स करायची. तर आत्ता माझ्याकडे तर डान्सचा व्हिडिओ नाहीये. शॉर्ट व्हिडिओमध्ये मी आपला छबिन्याचा व्हिडिओ टाकलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तो डान्स बघू शकता कशा प्रकारे केला जातो. पेडा 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 चल ये बाप्पाच्या पाया पडायचं. बाप्पाच्या पाया पडायचं. बाप्पाच्या या देवाचं काय महत्त्व आहे आणि तो कुठून प्रकट झाला, कसा प्रकट झाला, त्याची जी काही माहिती आहे ना ही गेल्या वर्षीचा जो माझा उरसाचा व्हिडिओ आहे ना त्याच्यामध्ये मी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. तेव्हा तुम्ही आहे ना नक्की गेल्या वर्षीचा माझा उरसाचा व्हिडिओ बघा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मागच्या वर्षीच्या व्हिडिओची लिंक जरूर देईल, तेव्हा त्या लिंकवर जाऊन सुद्धा मागच्या वर्षीचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. या देवस्थानाची तसेच वीरच्या देवस्थानाची सगळी माहिती तुम्हाला त्याच्यामध्ये मिळून जाईल. आणि रिटर्न येताना इथून मस्तपैकी आम्ही शेवरेवड्या घेतल्या आणि आता उरसामध्ये फिरायला जाणार आहे. या उरसाच्या आहेत ना खूप आठवणी आहेत. तुम्हाला मी मागच्या पण 1-2 व्हिडिओजमध्ये उरसाच्या सांगितलं होतं की लहानपणी या उरूस जिथं भरतो ना गावामध्ये तिथंच माझ्या मामाचा भला मोठा वाडा होता आणि त्याच्यानंतर तिथे आम्ही सगळी लहान मुलं एकत्र जमायचो. 3 मामा मामी सगळी एवढी मोठी फॅमिली आणि इतके पाहुणे यायचे. अक्षरशः चूल पेटवून घरातल्या आमच्या ज्या बायका आहेत ना त्या स्वयंपाक करायच्या. खूप खूप गर्दी असायची घरामध्ये.
वेळेला ना मी घोरपडीपासून जवळच येरोडा येथे राहिलो होतो आणि तिथून आहे ना आमची मम्मी आम्हाला 4-5 दिवसासाठी मामाकडे उरसाला घेऊन यायची आणि दारातच उरूस असल्यामुळे ना कुणी एखादा रुपया जरी दिला ना आम्हाला मोठ्या माणसांनी तरी लगेच आम्ही उरसात पळायचो आणि काही ना काहीतरी घेऊन यायचो आणि उरसाच्या शेवटच्या दिवशी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सगळ्या आम्ही बहिणी मिळून आहे ना कॉन्ट्री काढायचो आणि जाऊन भेळ वगैरे घेऊन यायचो आणि घरामध्ये एकत्र गोल करून मस्तपैकी खात बसायचो. सानवी सानवी नीट ठेवा घरी जाईपर्यंत. आमच्या इथे शक्यतो आहे ना उरसामध्ये व्हेजच असतं जेवण आणि व्हेज जेवण असून पण आहे ना मामाच्या इथे त्यावेळेला इतके पाहुणे जमा व्हायचे आणि खूप लांब लांबचे दूरदूरून नातेवाईक यायचे आणि घरामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा जो उरसाचा माहोल असायचा. सगळे बहिणी आम्ही सगळे छोट्या होतो बहीण भाऊ एकत्र मस्तपैकी आम्ही खूप एन्जॉय करायचे हे उरसाचे 2 दिवस. माझ्या बहिणी पण ह्या व्हिडिओ बघत असतील ना त्यांना पण आठवतील हे दिवस मी जे काय आत्ता सांगते ते ऐकून आणि खरंच ते लहानपणीचे दिवस विसरता न येण्यासारखे आहे. आमच्या आजोबा आजीचे एक छोटासा असा बटवा असायचा शिवलेला त्याच्यातून ती एखादं काही ना काहीतरी रुपया 2 रुपये 3 रुपये असे काहीही आम्हाला दिले पैसे तरी खूप मजा वाटायची. आणि आजोबांची कोपरी असायची कोपरीतला खिसा जो असायचा त्याच्यातनं मस्त असे पैसे काढून द्यायचे आम्हाला. खरंच म्हणजे ते जुने दिवस आहे ना परत न येण्यासारखे आहेत. पण असो आता सानवी आणि आमची जी पुढची पिढी आहे ती आता एन्जॉय करत आहे मामाच्या गावाला येऊन उरूस. अगस्त्य आहे सानवी आहे आणि आद्विका आमचे बाकीचे जे टुटू बाळा आहेत आमचे हे सगळे आता उरूस एन्जॉय करणार आहे. आमच्या लहानपणासारखी तेवढी धमाल नसणार आहेत पण ठीक आहे त्यांना तर काय आता त्यांच्यासाठी हीच धमाल आहे. आणि उरसात थोडं लांबून यावं लागतं आम्हाला. आता जरा घरं लांब आहेत आमची. मामाचा पण वाडा आता रिनोव्हेट केलेला आहे ते सुद्धा लांब आलेले आहेत राहायला. आम्ही सुद्धा उरसापासून थोडेसे लांब आहोत राहायला पण आम्ही गाडीवर एक 5-10 मिनिटामध्ये उरसामध्ये पोहोचून जातो आणि शेवटी इथे आमचं नेहमी येणं जाणं असतंच त्याच्यामुळे एवढं आम्हाला काही लांब वाटत नाही. आणि उरसाचे हे 2 दिवस तर येतो आम्ही कारण कंटिन्यू म्हणजे जसं देवाचं लग्न होतं ना त्याच्यानंतर कंटिन्यू सगळे जे आमच्या ग्रामस्थ असतात ना हे या देवळामध्ये येतात. छबिना म्हणा किंवा बाकीचे जे काही कार्यक्रम असतात पूर्ण 10 दिवस कुस्ती असते त्याच्यानंतर भाकणूक असते तमाशा हे सगळे जे काही पद्धती आहेत ना उरसाच्या ह्या सगळ्या इथं फॉलो केल्या जातात. जाता जाता शेवटी मी तुम्हाला इथे थोडंसं कुस्तीचं सुद्धा एक क्लिप ॲड करणार आहे. तर उरसामध्ये ना आमच्या घोरपडी गावच्या म्हणजे अगदी पारंपरिक पद्धतीने उरूस साजरा केला जातो. आणि भले सगळे जे काही हे आता कार्यक्रम आहेत ना हे आम्हाला स्त्रियांना अटेंड करता येत नाही पण पुरुष मंडळी येत ना प्रत्येक ठिकाणी जाऊन ना सगळ्या गोष्टींमध्ये सहभाग घेतात आणि आम्हाला खूप छान वाटतं. हे 2 दिवस कसे निघून जातात ना समजत पण नाही. जरी आता पहिल्यासारखं राहिलेलं नाहीये की सगळ्यांचे आता दिवस खूप बिझी असतात मुलांची शाळा असते आणि हे 2 दिवस जरी आले तरी त्याच्यासाठी सेपरेटली टाइम काढणं आणि 10 दिवसांमध्ये छबिण्यासाठी जाणं का आपला जॉब वगैरे बघून हे थोडंसं अवघड आहे. पण तरी पण सगळे ग्रामस्थ आहे ना अगदी मनापासून जो उरुसातले सगळे प्रत्येक जे कार्यक्रम आहे ना हे पारंपरिक पद्धतीने पार पाडण्याचा संपूर्ण प्रयत्न करतात. तुम्ही जर घोरपडी इथल्या उरुसाला कधी आला असाल तर मला नक्की कमेंट करून कळवा की तुम्हाला हा उरूस कसा वाटतो. आणि तुम्ही जर प्रत्यक्षात घोरपडीमध्येच राहत असाल तर तुम्हाला तर आपल्या गावच्या उरसाबद्दल सगळी माहिती ऑलरेडी आहेच. आणि तुम्ही जर पुण्याच्या आसपास किंवा परिसरात राहत असाल ना तर तुम्हाला नक्की मी पुढच्या वर्षीच्या उरसासाठी आमंत्रण देते आत्ताच. कारण हे जे फिलिंग आहे किंवा हा जो एक्सपिरियन्स आहे उरसाचा हा अगदी म्हणजे गावाकडच्या बाजूला पाहायला मिळतो. पण पुण्यातच राहून तुम्हाला जर एक रिअल उरसाचा जर फील घ्यायचा असेल ना आणि ही पूर्ण प्रथा जर बघायची असेल ना तर तुम्ही नक्की घोरपडी गावाच्या उरसाला येऊन बघा. 2 दिवस प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावून बघा. तुम्हाला अगदी गावाकडच्या उरसाचा फील येईल आणि तो जो अनुभव आहे ना तो तुम्हाला इथेच पुण्यात राहून मिळेल. खूप छान असा मोठ्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने हा उरूस इथे आपला साजरा केला जातो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मला जास्तीत जास्त सगळी माहिती जी शेअर करता येईल ना मी तुमच्याशी शेअर केलेली आहे. आणि देवाचं जे महात्म्य आहे ह्या
मस्कोबानाथाचं, ते मी तुम्हाला ज्या व्हिडिओमध्ये हे सांगितलेलं आहे ना त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तीसुद्धा तुम्ही नक्की बघा. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये हे एवढंच. आमच्या उरसाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा. आणि या उरसाचे ना खूप सारे शॉर्ट्स व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी मी टाकलेले आहेत, ते सुद्धा नक्की जाऊन बघा. चला तर मग माहिती आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. कोण होतं ग?